एक महत्त्वाची बातमी इथे सुरुवातीलाच पुणे आंबेगाव तालुक्यातल्या घोडेगाव इथे इंजिनिअरिंगच्या उच्च शिक्षित तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। जुन्नरमधल्या इंजिनिअरिंगच्या तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। शंकर डगळे या तरुणानं तिच्यावर हल्ला केलाय। मुलीच्या गळ्यावर ब्लेडनं वार केले आहेत शंकरनं। ही मुलगी यात गंभीर जखमी झालेली आहे। तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र शंकर डगळे हा आरोपी तिच्यावर हल्ला करून फरार झालाय। जुन्नरमधल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या तरुणीवर शंकर डगळे या तरुणानं ब्लेडनं हल्ला केला। ब्लेडनं तिच्या गळ्यावर त्यानं वार केले आहेत आणि तो फरार झालाय। ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांच्याकडून। साईदीप, काय अपडेट्स मिळत आहेत? काय या तरुणानं तिच्यावर हल्ला केलाय? काय माहिती मिळते त्या संदर्भात? घोडेगाव येथील हा प्रकार आहे। इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे। एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचे सध्या प्राथमिक अंदाज पोलीस वर्तवतात। परंतु अद्याप तो जो मुलगा आहे तो अल्पवयीन मुलगा आहे, तो फरार आहे। पोलिसांनी अद्याप त्याला अटक केलेली नाही। परंतु या मुलीवरती खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। मुलीला याबाबत विचारले असता मुलगी देखील अद्याप कुठलीही माहिती देत नाही आणि तो मुलगा फरार असल्यामुळे पोलिसांना देखील तिकडून खरी माहिती कळत नाही। त्यामुळे ज्यावेळेस मुलाला अटक होईल त्याच नंतर हे सगळं काय सत्य आहे ते पुढे येईल। धन्यवाद साईदीप या संपूर्ण अपडेट्स बद्दल। एकंदरीत एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केला असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली। मात्र आरोपी फरार आहे आणि मुलीकडूनही अजूनपर्यंत कुठलीही माहिती मिळू शकलेली नाहीये। त्यामुळे नेमका हा हल्ला या तरुणानं का केला ते कळू शकलेलं नाहीये। मात्र या तरुणीवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गंभीर जखमी झाली ही तरुणी। तिच्या गळ्यावर ब्लेडनं शंकर डगळे या तरुणानं वार केलेत, त्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे। जुन्नरच्या इंजिनिअरिंग कॉलेजची ती विद्यार्थिनी आहे। तिच्या गळ्यावर शंकर डगळे या अल्पवयीन मुलानं ब्लेडने वार केले आणि त्यामुळे ती जखमी झाली। पुणे आंबेगावमधली ही घोडेगावमधली ही घटना आहे। इंजिनिअरिंग कॉलेजच्या तरुणीवर शंकर डगळे या अल्पवयीन मुलानं तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केलेत आणि त्यात ती गंभीर जखमी झाली आहे। खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत। घोडेगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करतात। मात्र शंकर डगळे हा वार करून फरार झालाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।